राजे शिंदे. अच्छा. आम्ही कशी आता 2-3 महिने झालं भाऊ फिरायला, हा. म्हणजे लेकरं बाळ आता काम धंदा सोडून हिंडायला कोण रिकाम आता काम करून आम्ही नाही काम केलं तरी म्हणलं असतं आम्ही जाऊ दे बाबा पैसे कारखान्याला म्हणून रात्र दिवस मेहनत केले कसे पैसे जाऊ द्यावा. हा म्हणजे हिंडणं काय सोपं आहे का लेकरं बाळ सोडून. हा मग आम्हाला कारखान्याला कळू नाही कोणी काम केलं त्याचे पैसे कुठून घ्यायचे ना त्यांनी नाही का ज्यांनी केलं त्याचे काम कटायचे ज्यांनी नाही धंदा केला त्याचं कटवायचं ना त्यांनी. असं आहे आमचं मान्य काय नाही दुसरं आम्हाला पैसे भेटावं आम्ही हे म्हणालो दुसरं काय नाही आमचं मान्य. आमचे तेवढा धंदा केला का आमचा तेवढाच पैसा द्या म्हणाले त्यांचं नको आम्हाला हेच मागणे आमचं दुसरं काय नाही. काय नेमका प्रकार काय? 6 महिने झाले तर पैसे जाईन आज उद्या मानले. भावानं काय केले तिथं गेले यायले चाललेत चक्रा मारलेत असंच म्हणाले देतो म्हणाले द्यायनेत ते काम धंदे सोडून यावं लागते इथं उपोषणला बसलेले लेकर उन्हात तानात सोडलेले तिकडं त्यासाठी इथं उपोषणला बसलेले लेकर बारकडे काम करून हे करते आमचे लेकर थोडं त्यासाठी बेजार काय कशामुळे तुम्ही उपोषणाला बसले? ऊसाचे पैसे नाही दिले म्हणून. काय नाव आहे कारखान्याचं? अमरापूर दर्शे सुगर कारखाने कधी सभेला आहे तुमचं? गेल्या वर्षीचे काय काम करता तुम्ही इथं? ऊस तोडीचे मजुरीचे पैसे आले नाहीत म्हणून उपोषणाला बसलेले. 1 वर्ष झालं का? आता हो गेल्या वर्षीचेच कारखान्याला पैसे मागितले का त्या बाबा? त्यांच्याकडे 3 महिने चक्र चालूच आहेत साहेब त्याने काय आणि दिलेत नाही म्हणून. काय म्हणले कारखानेवाले? निवेदन देतच राहिलो होता त्याने काय आम्हाला सांगितलं नाही. किती लोकांचे आहेत पैसे बाकी? 8 लोकांची म्हणजे 8 जोड्या किती अंदाजे किती रुपये आहेत? 4,35,599 रुपये आहेत. किती दिवसाच्या कामाचे आहेत? ते 3 महिन्याची. 3 महिन्याचे. किती रक्कम आहे समजा? हो तर तुम्ही त्याला निवेदन देऊन विनंती करून दिले नाही? नाही काहीच नाही त्याने सांगितलं. उपोषणाला कधीपासून बसला? कालपासून 24 जानेवारी. 23. काय मागणी काय म्हणून? मागणी काय नाही नुसतं आपण पैसे त्यांना द्या म्हणून मागणी करायलो ते काय आणि त्यांचं काहीच नाही मिळालं. मागणी मान्य नाही झाली तर उपोषण चालू राहणार. हा चालूच राहणार.